नमस्कार मंडळी, नीलम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांना काही कारणास्तव व्यायाम करायला वेळ मिळत नाही, पण तरीही त्यांना त्यांचं वजन कमी करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी वजन कमी करण्यासाठी काही सुरक्षित आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। आज आपण घरातच उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींपासून वेट लॉस पावडर कशी बनवायची आणि ती कशी घ्यायची हे देखील सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी धने घेतलेले आहेत, 1 वाटी घेतलेली आहे बडीशेप, 1 वाटी जिरी, 1 वाटी ओवा, 1 वाटी मेथीदाणे, 1 वाटी जवस आणि 10 ते 15 काळी मिरी आणि 10 ते 15 दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहेत। आता सगळ्यात आधी गॅस ऑन करून त्याच्यावर एक कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई जी आहे ती जास्त गरम होऊ न देता मध्यम गरम असली पाहिजे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू टाकणार आहेत त्या करपल्या नाही पाहिजे। तर कढई गरम झाली की आपण ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। या सगळ्या गोष्टी या वेट लॉस पावडरमध्ये आपण काय इन्क्लूड केले आहेत हे पाहूयात। तर याच्यामध्ये आपण जी बडीशेप घेतलेली आहे ती बडीशेप जी आहे ती पचनक्रिया वाढवते आणि बडीशेपमध्ये फायबर जास्त असते, त्यामुळे वारंवार लागणारी जी भूक आहे ती याच्यामुळे कमी होते। त्यानंतर आहे ववा। तर वव्याबद्दल वेगळं काही सांगायला नको, पचनक्रियेच्या 60% समस्या हा एकटा ववाच दूर करतो। त्यानंतर जिरी जी आहे ती वेट लॉस पावडरमधला हिरो इन्ग्रेडियंट आहे। जिरे ही पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण जिरे जी आहे ती शरीरावरची चरबी खूप लवकर कमी करते। हे तुम्हाला माहीत आहे का? कमेंट करून नक्की कळवा। त्यानंतर आहेत धने। धन्यामध्ये सुद्धा फायबर खूप असते, त्याच्यामुळे ओव्हर ईटिंग जे आहे ते कमी होते। त्याचबरोबर धन्यामुळे शरीरातली उष्णता देखील कमी होते। त्यानंतर आहेत फ्लेक्ससीड, जवस। जवसामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं। जवस हे मसल बिल्ड करण्यात देखील मदत करतं, सेल्स रिपेअर करतं। याच्यामध्ये गुड फॅट्स खूप असतात जे शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात। त्यानंतर आहे दालचिनी। तर ज्या माझ्या मैत्रिणींना PCOD, PCOS किंवा हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे काहीही केलं तरी वजन कमी होत नाही, किती डाएट करा तरीही वजन कमी होत नाही, तर अशा वेळी दालचिनी जी आहे ती खूप छान वर्क करते। आता या सगळ्या गोष्टी आपल्या भाजून झालेल्या आहेत। तर भाजताना या जास्त भाजायच्या नाही आहेत, म्हणजे अगदी घरभर सुगंध पसरेल इतकं भाजायचं नाही आहे, फक्त त्याच्यामधला मॉइश्चर गेलं पाहिजे इतकं भाजायचं आहे। तर वस्तू सगळ्या भाजून झाल्याच्या नंतर त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्या पूर्णपणे थंड होऊन द्यायच्या आहेत। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाकून त्याची एक पावडर बनवून घ्यायची आहे। हे पहा, मस्त अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। ही पावडर एका प्लेटमध्ये पसरवून घेऊन 15 मिनिटं अशीच ओपन ठेवायची आहे, म्हणजे ही खूप जास्तीत जास्त दिवस टिकते। ही पावडर तुम्ही एका एअरटाईट बरणीमध्ये जर ठेवली तर ही आरामशीर महिनाभर टिकते। आता ही पावडर घ्यायची कशी ते पाहूयात। तर सगळ्यात आधी एका ग्लासामध्ये 1 चमचा पावडर घ्यायची, त्याच्यानंतर त्यामध्ये गरम पाणी किंवा कोमट पाणी जसं तुम्हाला प्यायला आवडत असेल तसं पाणी याच्यामध्ये टाकायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये 7 ते 8 थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे आणि ही पावडर मिक्स करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ही पावडर तुम्हाला सकाळी 1 चमचा आणि रात्री 1 चमचा घ्यायची आहे। आणि वजनाचं म्हणाल तर 2 आठवड्यांमध्ये 3 किलो वजन आरामशीर कमी होतं, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तर ही वेट लॉस पावडर जी आहे ती नक्की करून पहा आणि काय रिझल्ट येतोय हे मला कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।